श्री स्वामी समर्थ. आजचा स्वामी संदेश, गरिबीकडून श्रीमंतीकडे जाण्याचा गुप्त मंत्र. स्वामी समर्थांचा अदृश्य संदेश. स्वामी म्हणतात, एक प्रश्न जो आयुष्य हलवतो. भक्तांनो, कधी तुम्हाला असं वाटलंय का की तुम्ही मेहनत करता आहात पण पैसा टिकत नाही? संधी येते पण निसटते, यश दिसतं पण जवळ येत नाही, आणि मग मनात एकच प्रश्न राहतो, मीच का मागे राहतोय? स्वामी म्हणतात, ऐक, ही गोष्ट फक्त तुझी नाही, ही त्या प्रत्येक मनाची आहे जे बाहेरून जगतंय पण आतून तुटलेलं आहे. एका शांत पहाटेचा क्षण, अक्कलकोटच्या पवित्र भूमीत काहीतरी वेगळं घडतं. जेव्हा सत्य घडतं तेव्हाचा अदृश्य क्षण. स्वामी समर्थ महाराज, ज्यांच्या उपस्थितीत शब्द नाहीत तर ऊर्जा बोलते. एक साधक त्याच्या समोर उभा असतो. डोळ्यात प्रश्न, मनात अपयशांचा भार. तो म्हणतो, स्वामी, मी खूप प्रयत्न केले पण मी गरीबच राहिलो. स्वामी शांत राहतात, काही क्षण मौन, आणि मग ते बोलतात, तू गरीब नाहीस, तुझं मन गरिबीला धरून बसलं आहे. त्या क्षणी हवा थांबते, जणू शब्द नाही, वास्तव बदलते. पहिला गुप्त मंत्र, विचार हीच नियती. स्वामी म्हणतात, तू जे विचार करतोस तेच तुझं भविष्य घडवतं. जर तू रोज म्हणत असशील, माझ्याकडे पैसे नाहीत, मी करू शकत नाही, माझं नशीब खराब आहे, तर हे शब्द नाहीत, ही तुझी प्रार्थना आहे जी ब्रह्मांड ऐकते. स्वामी पुढे सांगतात, गरिबी बाहेर नाही, ती विचारात आहे. दुसरा गुप्त संदेश, भीती ही साखळी आहे. स्वामी डोळे उघडून म्हणतात, भीती हा सर्वात मोठा शत्रू आहे. भीतीमुळे माणूस प्रयत्न करत नाही, संधी घेत नाही, धोका स्वीकारत नाही, स्वतःला मर्यादित ठेवतो, आणि म्हणूनच जो भीतीला जिंकतो तोच श्रीमंतीला जवळ करतो. तिसरा संदेश, श्रीमंतीचा खरा अर्थ. स्वामी अचानक एक मोठा सत्य उघड करतात. श्रीमंती म्हणजे पैसा नाही. साधक थक्क होतो. स्वामी म्हणतात, श्रीमंती म्हणजे भीतीशिवाय जगणं. श्रीमंती म्हणजे निर्णय घेण्याची शक्ती. श्रीमंती म्हणजे स्वतःवर विश्वास. आणि साधकाला समजतं, तो पैशाच्या मागे धावत होता पण खरी श्रीमंती आत होती. चौथा संदेश, ऊर्जा अडलेली आहे. स्वामी शांतपणे म्हणतात, तुझ्या आयुष्यात पैसा अडलेला नाही, तुझी ऊर्जा अडलेली आहे. कारण जेव्हा मनात नकारात्मकता असते, भीती असते, शंका असते, तेव्हा बाहेर काहीही बदलत नाही. पाचवा मंत्र, मनातून श्रीमंत होण्याचा कोड. स्वामी एक अत्यंत शक्तिशाली वाक्य सांगतात, मी कमतरता नाही, मी क्षमता आहे. आणि पुढे म्हणतात, हा मंत्र फक्त बोलायचा नाही, तो जगायचा आहे. कारण जे स्वतःला कमी समजतात ते कमीच मिळवतात, जे स्वतःला मोठं मानतात ते मार्ग शोधतात. सहावा संदेश, आरसा जो खोटं बोलत नाही. स्वामी साधकाकडे पाहतात आणि म्हणतात, तू गरीब नाहीस, पण तू स्वतःला गरीब मानायला शिकलास, आणि हीच खरी अडचण आहे.
परिस्थिती नाही, नशीब नाही, पण विचारांची सवय आहे. 7वा मंत्र. बदल आतून सुरू होतो. स्वामी सांगतात, जेव्हा विचार बदलतो तेव्हा नशीब मागे येतं. जेव्हा मन बदलतं तेव्हा जीवन बदलतं. भक्त हो, तुम्हाला जर स्वामी शक्तींवरती विश्वास असेल तर स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तो साधक डोळे बंद करतो. पहिल्यांदाच त्याला जाणवलं, मी बदललो तरच माझं जग बदलणार. आणि तेव्हाच कथा संपत नाही, ती सुरू होते. कारण खरी सुरुवात आता झाली आहे. जर तुम्ही हा संदेश ऐकला असेल तर आता प्रश्न असा नाही की मी गरीब आहे का. प्रश्न आहे, मी माझं मन अजून गरीब ठेवणार आहे का. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, स्वामींनी सांगितलेले हे संदेश ऐकून तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. कारण खरंच आपण जे विचार करत असतो तेच आपल्या आयुष्यात घडत असतं. खरी श्रीमंती माणसाच्या मनात असते. खरी भीती ही माणसाच्या मनात असते. मनातून नेहमी निगेटिव्ह विचार काढून टाका, भीती काढून टाका. कारण या सर्वांच्या मागे स्वामी असतात. प्रत्येक ठिकाणी पावलोपावली स्वामी आपल्याला मदत करत असतात. त्यामुळे मनातून भीती काढून टाका, नकारात्मकता काढून टाका. कारण जिथे सकारात्मकता असते तिथे श्रीमंती असते. श्रीमंती म्हणजे पैसा, श्रीमंती म्हणजे आरोग्य, श्रीमंती म्हणजे आपलं भाग्य आहे. आणि जे फक्त आपल्यालाच बदलायचं आहे. आपल्या विचारांमध्ये इतकी ताकद असते की आपण कोणतीही गोष्ट करू शकतो. स्वामींचा हा संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. हा संदेश बनवणं, तुमच्यापर्यंत पोचवणं यासाठी फक्त मी एक माध्यम आहे. बाकी सर्व स्वामींची कृपा, स्वामींची लीला, स्वामींची आज्ञा. कारण स्वामींच्या इच्छेशिवाय कोणतीही गोष्ट होणे अशक्य आहे. कारण आपल्या इच्छेपेक्षा स्वामींचे नियोजन खूपच भारी असते. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी महाराज की जय.